श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अक्कलकोट पासून थोड्याच अंतरावर एक लहानसं गाव होतं. त्या गावात शंकर नावाचा एक माणूस राहत होता. शेतकरी, साधा, प्रामाणिक आणि खूप कष्टाळू. त्याच्या आयुष्यात फार काही मोठं नव्हतं. एक छोटंसं घर, थोडीशी जमीन आणि कुटुंब. पण एक गोष्ट मात्र खूप मोठी होती, त्याची स्वामी समर्थावरची अढळ श्रद्धा. शंकरचा दिवस कसा सुरू व्हायचा? पहाटे उठायचा, अंघोळ करायची आणि थेट देवघरात जाऊन बसायचा. तो शांतपणे डोळे मिटून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. त्याच्यासाठी ते फक्त नाव नव्हतं, ते त्याचं बळ होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण अचानक एक संकट आलं. त्या वर्षी पाऊस कमी झाला, शेती कोरडी पडली, पीक जळाले आणि शंकरचं सगळं गणित बिघडलं. घरात पैशाची तंगी सुरू झाली, कर्ज वाढत गेलं. घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. एक दिवस सावकार घरात आला. शंकर, आता वेळ संपली आहे, तो कठोर आवाजात म्हणाला. उद्यापर्यंत पैसे दे, नाहीतर जमीन माझी. हे ऐकून घरात शांतता पसरली. शंकर काही बोलू शकला नाही. त्याला माहित होतं, उद्यापर्यंत पैसे जमवणं अशक्य आहे. त्या रात्री तो देवघरात बसला. समोर स्वामींचा फोटो होता. त्याने हात जोडले, डोळ्यात पाणी आणलं. महाराज, आता तुम्हीच काहीतरी करा, तो हळू आवाजात म्हणाला. मी खूप प्रयत्न केले, पण काही होत नाही. माझं घर वाचवा. तो बराच वेळ तसाच बसून राहिला आणि कधी झोप लागली त्यालाही कळलं नाही. रात्र गडद झाली होती. गाव शांत होतं. अचानक दारावर टकटक झाली. शंकर दचकून उठला. इतक्या रात्री कोण? त्याच्या मनात विचार आला. तो हळूच बाहेर गेला. दार उघडलं. समोर एक अनोळखी माणूस उभा होता. साधे कपडे, चेहऱ्यावर शांत भाव. तू शंकर आहेस? त्याने विचारलं. हो, शंकर घाबरत म्हणाला. तो माणूस म्हणाला, हे घे, तुझ्यासाठी आहे. त्याने एक कापडी पिशवी शंकरच्या हातात दिली. हे काय आहे? शंकरने विचारलं. तो माणूस हलकसं हसला. त्याची गरज आहे तेच आहे, असं म्हणाला आणि वळून चालू लागला. अहो थांबा, तुम्ही कोण? शंकरने आवाज दिला. पण तो माणूस थांबला नाही. थोड्याच वेळात अंधारात गायब झाला. शंकर गोंधळला. त्याने दार बंद केलं आणि आत आला. हातातली पिशवी उघडली. आत काय होतं? पैसे, भरपूर पैसे, इतके की सावकाराचं कर्ज पूर्ण फेडता येईल. शंकरच्या हातातली पिशवी थरथरू लागली. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हे कसं शक्य आहे? तो स्वतःशीच म्हणाला. दुसऱ्या दिवशी तो सरळ सावकाराकडे गेला. सगळे पैसे त्याच्या समोर ठेवले. सावकार आश्चर्यचकित झाला. अरे, काल तर म्हणत होतास काहीच नाही आहेत, हे पैसे कुठून आले? शंकर काही क्षण शांत राहिला. मग फक्त एकच वाक्य म्हणाला, स्वामींनी पाठवले. सावकार काही बोलू शकला नाही. शंकर घरी परत आला. थेट देवघरात गेला. समोर स्वामींचा फोटो होता. तो खाली बसला, हात जोडले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझं रक्षण केलं तुम्ही, तो हळू आवाजात म्हणाला. पण त्याच्या मनात अजून एक प्रश्न होता. तो माणूस कोण होता? त्या दिवशी तो अक्कलकोटला गेला स्वामीच्या दर्शनासाठी. तिथं पोहोचल्यावर त्याने स्वामींकडे पाहिलं आणि तो स्तब्ध झाला. तोच चेहरा, तोच शांत भाव, जो काल रात्री त्या माणसाच्या चेहऱ्यावर होता. शंकराच्या अंगावर काटा आला. तो लगेच स्वामींच्या चरणी पडला. स्वामी हलकसं हसले आणि म्हणाले, काय रे, पैसे मिळाले ना? हे ऐकून शंकर पूर्णपणे थरथरला. त्याला आता सगळं समजलं होतं. काल रात्री आलेला माणूस कोणी साधा नव्हता, ते स्वतः समर्थ होते. त्या दिवसानंतर शंकरचा विश्वास अजून वाढला. त्याला एक दिवस एक गोष्ट कायमची समजली. स्वामी भक्तांना कधीच एकटे सोडत नाही. शेवटच्या क्षणी सुद्धा ते धावून येतात. आणि म्हणूनच आजही लोक म्हणतात, जिथे विश्वास असतो तिथे स्वामींची कृपा नक्की असते.